कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 41वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे। कसबा बावडा इथल्या कारखाना स्थळावर ही सगळी सभा होणार आहे आणि या सभेसाठी आता सभासद आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे आणि या सभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाडिक गट आणि सतेज पाटील गट आमने सामने येणार अशा पद्धतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर 2 वर्षापूर्वी राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, ज्या निवडणुकीमध्ये महाडिक गटाला एक हाती सत्ता आहे ती मिळालेली आहे आणि यानंतर आता ही सगळी वार्षिक सर्वसाधारण सभा होते। खरं तर या सगळ्या सत्ताधारी गटानं कारखान्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढवलेला आहे आणि त्यामुळे कारखाना कर्जाच्या खाईत जातोय अशा पद्धतीचा आरोप 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेत सतेज पाटील गटानं केलेला होता आणि याच खर्चाचा जाब विचारण्यासाठी आज हे सगळे विरोधी गटाचे सभासद देखील मोठ्या संख्येने या सगळ्या सभेच्या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। सत्ताधारी गटाचे सगळे सभासद असतील, नेते असतील ते या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। चेअरमन आमदार अमल महाडिक हे देखील या ठिकाणी आपल्या सर्व संचालकांसह सभासदांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला विरोधी गटाचे जे सभासद आहेत ते एकत्रितपणे काही वेळातच या सभाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि त्यामुळे एकूणच राजाराम सहकारी साखर कारखान्याची आजची सभा गाजण्याची चिन्ह आहेत ती निर्माण झालेली आहेत आणि ही सभा कशी पार पडते, अध्यक्ष असलेले आमदार अमल महाडिक विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरं देतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।